टिटवाळ्यातील बेकायदा बांधकामांना पाठबळ दिल्याच्या आरोपांनंतर केडीएमसीच्या सहाय्यक आयुक्तांवर अखेर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. कल्याण डोंबिवली महापालिकेच्या टिटवाळा प्रभागाचे सहाय्यक आयुक्त जयवंत चौधरी यांना पालिका आयुक्त अभिनव गोयल यांनी गुरुवारी तडकाफडकी निलंबित केलं. टिटवाळा, मांडा आणि बल्ल्याणी परिसरातील बेकायदा बांधकामांवर कारवाई करण्यात चौधरी अपयशी ठरल्याच्या तक्रारी गेल्या वर्षभरापासून पालिका प्रशासनाकडे प्राप्त होत होत्या. टिटवाळा सावरकर रस्त्यावरील DJ1 चौकात रस्ता आणि पदपथाला अडथळा ठरणारे बेकायदा गाळे उभारण्यात आल्याची तक्रार आयुक्तांना मिळाली होती. हे गाळे तोडून त्याचा अहवाल सादर करण्याचे आदेश चौधरी यांना देण्यात आले होते. मात्र गाळ्यांवर कारवाई न करताच ते तोडल्याचा अहवाल वरिष्ठांना सादर करण्यात आल्याचा आरोप आहे. या अहवालाची खातरजमा करण्यासाठी आयुक्त अभिनव गोयल यांनी गुरुवारी सकाळी अचानक DJ1 चौकाची पाहणी केली. यावेळी संबंधित गाळे जागेवरच असल्याचं त्यांच्या निदर्शनास आलं. नंतर चौधरी यांना तातडीनं घटनास्थळी बोलवण्यात आलं. मात्र ते उशिरा पोहोचल्यानं आयुक्तांनी मुख्यालयात परतताच त्यांच्या निलंबनाचे आदेश काढले. दरम्यान चौधरी यांच्यावर बेकायदा बांधकामांसह फेरीवाल्यांना पाठबळ दिल्याचेही आरोप करण्यात आले. या प्रकरणी स्थानिक नगरसेवक राहुल कोट यांनीही चौधरी यांच्या निलंबनाची मागणी करत आयुक्तांकडे पत्रव्यवहार केला होता. बेकायदा बांधकामांपासून आर्थिक व्यवहार झाल्याचेही आरोप समोर आले. अतिक्रमण नियंत्रण पथकातील एका कर्मचाऱ्यानं रोख रकमेतून JCB खरेदी केल्याची तर एका अधिकाऱ्यानं अंबरनाथ परिसरात रोख रकमेतून सदनिका खरेदी केल्याची माहिती असल्याचा दावा करण्यात आला. मात्र या आर्थिक आरोपांची स्वतंत्र अधिकृत पुष्टी झालेली नाही. टिटवाळ्यातील बेकायदा बांधकामांवर कारवाईच्या नावाखाली प्रशासनाला अहवालांचा फटका देणाऱ्या अधिकाऱ्यावर अखेर निलंबनाची कारवाई झाली आहे. आता या संपूर्ण प्रकरणाच्या पुढील चौकशीत आणखी कोणाची नावं समोर येतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. द पोलीस न्यूजसाठी अनिल शिरसाट, टिटवाळा.